जागेच्या वादातून तरुणावर झोपेत ब्लेडने जीवघेणा हल्ला. सिहोरा पोलिसांकडून दोघांना अटक. जागेच्या जुन्या वादाचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात झालं असून हरदोली तालुका तुमसर येथे एका 24 वर्षीय तरुणावर झोपेत असताना ब्लेडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सिहोरा पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फर्यादी राजू बन्सीलाल राऊत वय 24 वर्ष राहणार हरदोली हा 18 मे 2026च्या रात्री आपल्या वडिलांच्या अंगणात खाटेवर झोपला होता. रात्री 2 वाजच्या सुमारास अज्ञात इस्मांनी त्याच्या अंगावरील कांबळ डोक्यावर ओढून गळ्यावर आणि गालावर ब्लेडसारख्या धारदार वस्तूने वार केले. राजूला जाग आल्यावर त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिथून पळ काढला. घटनेनंतर गंभीर जखमी राजूला तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिहोरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2)(3)(5) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सुरुवातीला तपासात कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. मात्र पोलीस अधीक्षक भंडारा नूरुल हसन आणि अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिहोरा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने गुन्ह्याचा उलगडा केला. घरच्या जागेच्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. आरोपींची नावे शैलेश शरण राऊत वय 28 वर्ष राहणार हरदोली, कुणाल रामू राऊत वय 30 वर्ष राहणार नागपूर. या दोन्ही आरोपींना 24 मे रोजी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई सिहोरा पोलीस निरीक्षक विजय कशोधन, नितीन चिंचोळकर, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा आणि त्यांच्या पथकाने केली आहे. पुढील या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा.